गाईस, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये। तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसत आहे इकडे की ही बघा माझी मम्मी, ही मी आणले इकडे बोंबील, तुम्हाला दाखवते मी। आणि इथे बघा खूप सारी मांदळी आणलेली आहे जी मी खात नाही, आमच्या आजीसाठी आणली आहे। तर इकडे मम्मी साफ करते आहे मच्छी, आपल्या बोईसर सारखी इकडे साफ करून देत नाही मच्छीवाले, एक नंबरची आळशी आहे तिकडची मच्छीवाली। आणि इकडे बघा इथे आली आहे आमची इंदू मावशी। हाय करा मावशी। हाय। मोबाईल मध्ये तर गाईज इथे तुम्ही बघू शकता की मम्मीने मस्त मच्छी आणली होती आणि मम्मी साफ करणार होती। तर आजचा लंचचा मेनू होता, मम्मीला मी बोलली आता मी आज तूच बनव। तर मम्मीने फायनली आणली मच्छी आणि मस्त बोंबील आणि मांदळी आणली होती। तर मांदळी मी ही खात नाही आणि बोंबील मस्त मम्मी फ्राय करणार होती आणि डाळ भात बनवणार होती। तर त्याच्यानंतर माझं बरंचसं म्हणजे बहिणीसोबत अशा गप्पा चालू होत्या लग्नाच्या। त्याच्यानंतर मला वाटलं मम्मी रेसिपी बनवते तर शूट करून घेऊया। तर इथे साफ करून ठेवलेली बोंबील आणि मांदळी बघा खूप सारी दिली होती, बहुतेक ही 150 रुपयाची ही मम्मी बोलली होती मला। तर व्यवस्थित इथे मम्मीनी वॉश करून वगैरे ठेवली, मग मॅरिनेट केलं बोंबीलला। एकीकडे चिंच भिजायला घातली, एकीकडे मांदळी बोंबील पण ठेवले होते संध्याकाळसाठी, कारण आताचा मेनू वरण भात आणि आपलं हे होतं काय मच्छी फ्राय। तर त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता माझ्या बहिणीचं हेअर ड्रायर आहे फिलिप्स कंपनीचं, खूप चांगलं आहे। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्कीच देणार आहे, बेस्ट आहे। 1000 रुपीजमध्ये नॉट बॅड। फिलिप्स कंपनीचं हेअर ड्रायर म्हणजे बोलतात ना, मला सुद्धा वाटलं नव्हतं की एवढं छानपैकी हेअर ड्राय होतील एवढ्याशा मशीननी, पण ते झाले आणि थँक्स टू फिलिप्स कंपनी। आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तर देणारच आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा परचेस करू शकता। त्याच्यानंतर विचार केला थोडंसं शूट करूया, आणि शूट करता करता मला भीती सुद्धा वाटत होती की माझी बहीण आल्यावर ओरडेल की काय, पण तसं काही नाही झालं। फायनली मस्तपैकी म्हणजे हेअर ड्राय करून घेतले। आणि विषय असा झाला गाईस, कारण गरम पाण्याने थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे मला सुद्धा थोडीशी थंडी लागत होती, त्याच्यामुळे हेअर ड्राय केले की थोडंसं गरम गरम मस्त वाटलं। आणि त्याच्यानंतर मी सुरुवात केली बाकीच्या, म्हणजे मम्मीने फायनली लंच मला दिलं, मी लंच वगैरे केलं। त्याच्यानंतर स्टे ट्यून आणि पुढे बघायलाच ब्लॉगमध्ये काय होतं, आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघायचा आहे। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। आणि माझी ट्रेन होती 9:20ची, मला पकडायची होती, त्याच्यामुळे मी निघाली घरी जाण्यासाठी। विपुल सुद्धा ऑन दी वे होता, तो सुद्धा घरी पोचणारच होता। तर खूप सारी थंडी लागत होती, पण त्याच्यानंतर प्लॅटफॉर्मला आली, गर्दी कमी होती ट्रेनला। तर त्याच्यानंतर मी डिनर वगैरे केलं। वेलकम टू द नेक्स्ट डे व्लॉग। तर आता तुम्ही बघू शकता, गुड मॉर्निंग, तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे माझ्या नेक्स्ट डे व्लॉगमध्ये। तर नेक्स्ट डे व्लॉग असाच गाईस की कारण मला रात्री उशीर झाला, त्याच्यानंतर काही डिनर वगैरे करताना शूट करायला मला जमलं नाही। तर त्याचप्रमाणे मग विचार केला उद्याचा पण ब्लॉग ऍड करून टाकते ह्याच्यामध्ये। तर आज माझं जे काही रुटीन असेल तर दिसेलच तुम्हाला, तर स्टे ट्यून। आणि एकीकडे मी कपडे सुद्धा लावले होते, 2-3 दिवसाचे कपडे होते, आणि विचार केला एकीकडे स्वयंपाक सुद्धा करून घेते। तर एकीकडे मी डाळ ठेवली होती, इथे भात सुद्धा ठेवला होता। त्याच्यानंतर भाजी 2 बनवणार होती, म्हणजे एक मुगाची भाजी आणि फ्लावरची भाजी। तर इथे मूग घेतले होते मी, आणि एकीकडे मी चॉपिंग सुद्धा स्टार्ट केलं होतं दोन्ही भाज्यांचं, म्हणजे एकत्रच फोडणी टाकीन मी। तर त्याप्रमाणे म्हणजे जे काहीही आपलं जे रुटीन असतं म्हणजे दिवसभराचं, तेच मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे। की 2 दिवस मी माहेरी होती, त्याच्यानंतर घरी आल्यानंतर बरीचशी कामं माझी पेंडिंग होती, ती सगळी करावी लागली मला। त्याच्यानंतर इथे मी भाजीची तयारी केली, तिकडे फ्लावर व्यवस्थित साफ करून घेतला, आणि बघायलाच तुम्ही पुढे कंटिन्यू राहा।
करण्यासाठी। तर एकीकडे मी 2 कढया ठेवल्या होत्या, एकीकडे मुगाची भाजी टाकणार होती आणि एकीमध्ये फ्लावरची भाजी बनवणार होती। कारण जसं 4 शेगड्या असतात तर आपलं बरंचसं काम सोपं होऊन जातं। एकीकडे डाळ भात आणि किंवा भाजी किंवा चपाती जरी करायची असेल तरी खूप सिंपल आपलं म्हणजे फास्ट स्वयंपाक होऊन जातो, म्हणजे अर्धा तासात सगळा स्वयंपाक रेडी होतो आपला। होप तुमचा सुद्धा असंच असेल, जसं माझा रुटीन आहे तसंच। तर त्याचप्रमाणे मी सगळ्या भाज्या वगैरे कट केल्या, त्याच्यानंतर मी सगळी फोडणी वगैरे दिली आणि फटाफट फ्रेशअप व्हायला गेली आणि बाकीची माझी जी काय एडिटिंगची कामं पण पेंडिंग आहेत, म्हणजे बरंचसं असं काम माझं पेंडिंग आहे। वॉशरूम वगैरे वॉश करायचं आहे मला, त्याच्यानंतर मला कपडे सुद्धा सुकवायचे आहेत, म्हणजे आज दिवसभर खूप सारी कामं असणार आहे। जेवढं मला शूट करणं पॉसिबल होईल तेवढं तर नक्कीच मी करणार आहे। तर गाईस, प्रॉब्लेम असा झालेला आहे की तुम्हाला माहितीच असेल, गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी कुकर घेतला होता। तर ते कुकरमधून काय होतं, बरंचसं पाणी म्हणजे स्लो जरी ठेवलं ना तरी ते शिट्टी झाल्यानंतर थोडंसं ओव्हरफ्लो होतंच। तर ते पडलंय, तर प्लीज माइंड नका करू, ते क्लीन करणारच आहे मी काहीच वेळामध्ये। तर एकीकडे मी मस्तपैकी तेल गरम झालेलं दोन्ही कढईमध्ये, तर दोन्ही कढईमध्ये मी राई जिरं हिंग असं टाकून त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा टमाटो आणि जे काही आपले मसाले आहेत ते सगळे ॲड केले आणि त्याच्यानंतर दोन्ही भाज्या रेडी होणार होत्या। म्हणजे काम माझं खूप सोपं झालं आणि खूप जास्त टाईम आपला वाचतो। ठीक आहे, गॅस तेवढा बर्न होतो, संपणार लवकर, पण आपलं काम पण झटपट होतं, जेणेकरून आपण आपल्या पुढच्या कामांना जाऊ शकता। इथे फ्लावर आणि मूग पण मी घेतले होते व्यवस्थित धुवून, तर आता फोडणी टाकते आणि वळते पुढच्या कामासाठी। आणि होप तुमचं पण काही काम असेल तर करून घ्या। तर भेटूया। आणि मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की माझं घर असं बैठासारखं आहे, त्याच्यामुळे कितीही तुम्ही स्वच्छता करा, रोज डेली जरी तुम्ही क्लिनिंग केलं ना तरी डस्ट ती येतेच। तर इकडे व्यवस्थित माझं क्लिनिंग चालू होतं आणि बऱ्याच दिवसांनीपर्यंत माझा एक नेचरच आहे की जोपर्यंत मी स्वतःच्या हाताने करत नाही तोपर्यंत, आपल्या प्रत्येक बायकांचं हेच असतं की जेव्हापर्यंत आपण करत नाही तेव्हापर्यंत आपल्याला समाधान वाटत नाही। तर मी व्यवस्थित ते स्टँड धुवून घेतलं, त्याच्यानंतर ही सगळी जी भांडी होती ती सुद्धा उरकून घेतली आणि एकीकडे लंच तर तयार होतच होता। विपुलला काही काम होतं तर तो कामासाठी बाहेर गेला होता, तर तोपर्यंत माझं लंच पण रेडी होईल। आणि तर मी व्यवस्थित काय केलं, आधी सगळ्यात आधी सगळी भांडी धुवून घेतली, त्याच्यानंतर मी सगळं म्हणजे जेवढं होतं आधी सगळं डस्टिंग करून घेतलं। त्याच्यानंतर आपलं जे तुम्ही ते बघू शकता माझ्या ओट्यावरती जे स्टँड मी ठेवलेलं आहे, जिथे साखर मीठ तेल असतं ते सुद्धा मी वॉश केलेलं आहे। डाळ सुद्धा झाली होती शिजून, कुकरची हालत बघा काही अक्षरशः पिवळा झालेला आहे तो डाळीनी। तर आता पुढच्या वेळेस मला खूप केअरफुल राहावं लागणार आहे की पाणी जर कमी, ह्याच्यात तर मी मोस्ट ऑफ आता फक्त भाज्या वगैरे बनवणार आहे। तर इथे डाळ आपली मस्त शिजली होती, तर आता रवीने आपण ह्याला ढवळून घेऊया, त्याच्यामध्ये हिंग मीठ आणि नेहमीप्रमाणे आपण ह्याला थोडंसं बॉईल करायला ठेवूया आणि तशाने आपला लंचसुद्धा रेडी झालेला आहे। त्याचा काहीच वेळ आता मी लंच करू, होप तुम्ही सुद्धा करा। सो स्टे ट्यून।
तर इथे मी डाळसुद्धा व्यवस्थित ढवळून घेतली आणि डाळसुद्धा आपली रेडी झाली होती. त्याच्यानंतर मी घेतला हाच तो स्टँड जो मी तुम्हाला म्हणत होते, जिथे मी तेल, साखर, मीठ वगैरे ठेवते. हा सुद्धा आज वेळ होता तर व्यवस्थित सगळं म्हणजे साफ करून घेतलं मी. तर ओव्हरऑल असं बघायला गेलं ना गाईस, तर आपलं मिनी किचन क्लिनिंगच म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे थोड्याशा माझं जे काही क्लिनिंग होतं तर मी कंप्लीट केलं आणि फटाफट फ्रेशअप झाले. मग आम्ही लंच करून घेतलं. त्याच्यानंतर संध्याकाळी आमचं ठरलं होतं की डीमार्टला जायचं होतं थोडीशी ग्रॉसरी घेण्यासाठी. तर चला भेटूया डीमार्टमध्ये. सो काही थोडीशी ग्रॉसरी आणायची आहे, सो त्याच्यासाठी आपण चाललो आहे आणि मध्येच एक काम सुद्धा आहे. तर चला भेटूया आपण डीमार्टमध्ये. गाईस फायनली आता वेळ आलेली आहे तुम्हाला सगळ्यांना बाय म्हणायची. तर म्हणजे मम्मीकडे आल्यापासून म्हणजे काल व्लॉग शूट केला होता मी, तुम्ही बघालच की मम्मीकडे मस्तपैकी मच्छी बनवलेली. माझी आजी सुद्धा आली होती, ती सुद्धा या व्लॉगमध्ये आहे. सो माझ्या मम्मी आणि आजीसाठी प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि असंच प्रेम तुमचं देत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया उद्याच्या काहीच चांगल्या व्लॉगमध्ये. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय, गुड नाईट.